या व्हिडिओमध्ये तुम्ही एका साध्या गावातील घरात घडलेला एक अद्भुत आणि अंगावर काटा आणणारा श्री स्वामी समर्थ यांचा चमत्कार ऐकणार आहात. एक श्रद्धाळू गृहिणी रोज स्वयंपाक करत असताना स्वामी समर्थांचा जप करत असते, पण तिची 15 वर्षाची मुलगी यावर शंका घेते आणि आईला शांतपणे जेवण करायला सांगते. अचानक तव्यावरील गरम चपातीवर श्री स्वामी समर्थ यांची स्पष्ट प्रतिकृती उमटते आणि त्या मुलीला स्वामींचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. ही खरी घटना आहे जी भक्ती, श्रद्धा आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवायला भाग पाडते. तर काही लोक आता यावरती म्हणतील की या आकृतीवरती किंवा या चित्रावरती असं स्पष्ट काही दिसत नाही किंवा ही स्वामींचीच प्रतिकृती आहे, हे कशावरून? तुम्ही तो एक डायलॉग ऐकला असेल. काही लोकांना दगडामध्ये सुद्धा शिवलिंग दिसतं आणि काही लोकांना शिवलिंगमध्ये सुद्धा दगड. तर काही लोक अशाच प्रवृत्तीचे असतात, त्यांना किती जरी ते खरं वाटलं ते स्वीकारत नाहीत. तर चला आजच्या आपल्या कथेला सुरुवात करू. गावाच्या एका टोकाला जुन्या वडाच्या झाडाजवळ एक साधं पण संस्कारी घर होतं. त्या घरात राहत होती सुमनताई, एक शांत, कष्टाळू आणि अत्यंत श्रद्धाळू गृहिणी. घर लहान होतं, पण स्वामी समर्थांची कृपा त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवत होती. भिंतीवर स्वामींचा फोटो, समोर निरांजन आणि रोज सकाळ संध्याकाळ जप, हे तिचं नित्याचं जीवन होतं. त्या दिवशीही सकाळ उजाडली होती. पक्ष्यांचा किलबिलाट, दारासमोर रांगोळी आणि स्वयंपाकघरातून येणारा मंद धुराचा वास, सगळं काही नेहमीसारखं होतं. सुमनताई चुलीसमोर बसून तव्यावर चपाती करत होती. हातात पीठ, तव्यावर तापलेली चपाती आणि ओठांवर फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तिच्या आवाजात प्रचंड भक्ती होती. जणू ती चपाती फक्त कुटुंबासाठी नाही तर स्वामींनाच अर्पण करत होती. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या दारात पायांची चाहूल लागली. ती होती तिची 15 वर्षाची मुलगी राधा. राधा शाळेला जाण्याच्या तयारीत होती, पण तिच्या चेहऱ्यावर थोडी चिडचिड दिसत होती. तिला भूक लागली होती आणि आई अजूनही जप करत होती. राधा आत येताच थोड्या त्रासलेल्या आवाजात म्हणाली, आई, तू काय सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ करत बसली आहेस? जरा शांतपणे जेवण कर ना, आम्हाला उशीर होतोय. क्षणभर स्वयंपाकघरात शांतता पसरली. सुमनताईने मुलीकडे प्रेमाने पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त करुणा होती. ती हसत म्हणाली, अगं बाळा, स्वामींचं नाव घेतलं की काम कसं हलकं होतं, मन शांत राहतं. पण राधा अजूनही नाराज होती. तिने पुन्हा म्हटलं, तू एवढं नाव घेतेस, पण खरंच ते असतील तर दाखव ना. आणि त्याच क्षणी एक विलक्षण घटना घडली. तव्यावर असलेली गरम चपाती हलकी हलकी फुगत होती आणि अचानक त्या चपातीच्या मधोमध एक स्पष्ट आकृती उमटू लागली. पहिले फक्त हलका आकार, मग डोळे, मग चेहरा आणि शेवटी श्री स्वामी समर्थ यांची प्रतिकृती अगदी स्पष्टपणे चपातीवर दिसू लागली. राधाच्या हातातील पाण्याची बाटली खाली पडली. तिचे डोळे विस्फारले, श्वास अडखळला आणि ती थरथरत म्हणाली, आई, आई, बघ, चपातीवर स्वामी. सुमनताईने वळून पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने हात जोडले, तव्यापुढे नतमस्तक झाली आणि थरथरत्या आवाजात म्हटलं, स्वामी, माझ्या लेकराला तूच दर्शन दिलंस, माझा विश्वास खरा केलास. राधा मात्र जागेवरच स्तब्ध झाली. तिला वाटलं जणू स्वामींची नजर थेट तिच्यावर आहे. त्या क्षणी तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. भीती नव्हे तर श्रद्धा. काही सेकंदांनी ती आकृती हळूहळू फिकी होऊ लागली आणि शेवटी चपाती पुन्हा साधी झाली. पण त्या घरात काहीतरी कायमचं बदललं होतं. त्या दिवसानंतर राधा कधीच स्वामींच्या नावावर शंका घेतली नाही. उलट ती रोज सकाळी आईसोबत जप करू लागली. शाळेत जाताना ती म्हणायची, आई, आजही स्वामी आपल्यासोबत आहेत ना. गावभर ही घटना पसरली. लोकांनी त्या तव्याला देखील स्पर्श करून नमस्कार केला. काहींनी त्या चपातीचा फोटो काढला, काहींनी प्रसाद म्हणून ती चपाती वाटली. आणि त्या छोट्याशा घरात स्वामींची कृपा अधिकच वाढली, कारण जिथे भक्ती असते तिथे स्वामी सदैव असतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची ही घटना ही अत्यंत सत्य घटना आहे. ही घटना मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.